कोल्हापूर शहराच्या हद्दवाढी संदर्भात आज मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बैठक घेणार आहेत। याच पार्श्वभूमीवर आता हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीनं आज 18 गावं बंद ठेवून या हद्दवाढीला विरोध दर्शवण्यात आलेला आहे। आपण सध्या आहोत कोल्हापूर शहराला लागून असलेल्या वडंगी गावात। या वडंगी गावचा देखील हद्दवाढीच्या प्रस्तावित गावामध्ये समावेश आहे। खरं तर 18 गावांनी 2 एमआयडीसीचा प्रस्तावित हद्दवाढीमध्ये समावेश आहे आणि या हद्दवाढीला या गावकऱ्यांनी विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर गेल्या अनेक वर्षापासून हा प्रश्न जो आहे तो ऐरणीवर येत आहे। वारंवार हद्दवाढी विरोधी कृती समिती हद्दवाढीला विरोध करत आहे, तर एकीकडे कोल्हापूर शहरातील हद्दवाढ कृती समिती आहे ती हद्दवाढ झालीच पाहिजे या भूमिकेवर ठाम आहे। खरं तर कालच हद्दवाढ विरोधी आणि हद्दवाढ कृती समितीच्या वतीनं परस्पर विरोधी आंदोलन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज चौकात हद्दवाढीच्या समर्थनात आंदोलन केलं, तर कलेक्टर ऑफिसच्या समोर हद्दवाढ विरोधी कृती समितीच्या वतीनं या कृती समितीचे समन्वयक ग्रामपंचायतचे सरपंच असतील गावकऱ्यांनी विरोधात आंदोलन केलं आणि याच पार्श्वभूमीवर आज बंदची हाक देण्यात आली होती। याच पार्श्वभूमीवर कडकडीत 18 गावांनी यांनी या हद्दवाढीला विरोध केलेला आहे। खरं तर गड्या आपला गावच बरा अशी भूमिका या गावकऱ्यांनी घेतलेली आहे आणि हद्दवाढ नको, खरं तर कोल्हापूर शहराला पहिल्यांदा विकास करा आणि मगच ह्या हद्दवाढीचा विचार करा अशी भूमिका घेत हद्दवाढीला विरोध केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासमोर कृती समितीचे समन्वयक आहेत, काय सांगाल आज गाव बंद ठेवून तुम्ही हद्दवाढीचा विरोध केला? निश्चित या ठिकाणी आज मंत्रालयामध्ये नगरविकास मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी गरवी, दक्षिण आणि उत्तर या 3 विभागाच्या आमदारांची बैठक घेऊन हद्दवाढी संदर्भात विचारविणी करणार आहेत आणि त्या अनुषंगाने कालच या ठिकाणी आम्ही मोठ्या प्रमाणात धरणे आंदोलन केले, आपणही पाहिलं आहे। आणि आमच्या विरोधाची तीव्रता कळावी म्हणून 20 गावांचा आज बंद ठेवलेला आहे आणि निश्चित या ठिकाणी ह्या गोष्टीचा इम्पॅक्ट होऊन हद्दवाढ रद्द होईल असे मला माझ्या कार्यकर्त्याला वाटते। कशा प्रमाणे या बंदला प्रतिसाद मिळत आहे आणि पुढील भूमिका आहे? 100% या ठिकाणी आपण बघताय, तुम्ही स्वतःही फिरून बघू शकताय, 100% गावात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। फक्त अत्यावश्यक सेवा वगळल्या तर सर्व व्यवहार वडण्यानं बंद ठेवल्याशिवाय 18 गावात त्याच पद्धतीची परिस्थिती आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये जर का अजून बळजबरीच्या जोरावर किंवा ताकदीच्या जोरावर निर्णय करायचा प्रयत्न केला तर आंदोलन तीव्र केलं जाईल, कोर्टाची लढाई लढली जाईल, रस्त्यावरची पण लढाई लढली जाईल। आपण बघितलं की हद्दवाढीला कडकडीत बंद पाळून हद्दवाढीचा विरोध केलेला आहे आणि सरकारने याचा विचार करावा आणि हद्दवाढ करून अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, रस्त्यावरची लढाई लढण्यात येईल, न्यायाने लढाई लढण्यात येईल असा इशारा या गावकऱ्यांनी दिलेला आहे। श्रीकांत पाटील, नवराष्ट्र, वडंगी, कोल्हापूर।